हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन चॅनलमध्ये. मी स्वागत करते तुमचं. मी नम्रता विशाल दाभाडे. इथं सम्यक बसलेला आहे अभ्यास करायला. तिकडं रूमवर आणून टाकलेलं आहे सामान बऱ्यापैकी. थोडा वेळ थांबलो, म्हटलं आता थोडंसं थांबून करा, कारण की एकदम म्हटलं की दुखणं येतं. मला तर नाही आलं, मला सवय आहे, कारण की सम्यकला आलं तर दुखणं. इथं मम्मी आली होती पुण्यावरून माझ्यासाठी. मला ट्रेनिंग आहे माझी शिवण क्लासची नक्षत्रवाडीला. तर त्याच्यासाठी मम्मी म्हणत होती करायचं की नाही करायचं. तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर मग मी म्हटलं ठीक आहे, येत असेल तर ये. तर मम्मी आली, तिने तिचं सामान काढून आवरून घेतलं. इथं स्वयंपाक करायचा होता, पीठ मळून ठेवलं होतं मी. आणि मम्मी लावत होती भांडे. मम्मी म्हणे मी करते स्वयंपाक, तो आवर म्हणे बाकीचं, तू ये तुझ्या रूमवरचं. म्हटलं नको, करते मी. नंतर मेथीची भाजी करायची होती, आळूची पानं पण करायची होती. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. तर असं तर गवारीचे शेंगा पण आहे. हे कच्चे, हे खजूर खारीक खजूर नाही, खारीक आहे. तर मम्मीला दाखवत होते. म्हटले पप्पाने आणले, ते पोरं तर काही खातच नाही, मला काही जमत नाही. म्हटलं एवढं नाही बरं चावायला. तर असं मग तुम्हाला दाखवलं पुढं सगळं काही. मशीन पण घेऊन जायची तिथं, पिको फॉलची दुसरी पण आहे. तर काही काम असलं की राहणं पोरं पण करू लागतात. दिदीला पण काही एखादा हलकं वस्तू दिली तर ती पण आणून टाकते. तिथे डायरेक्ट मम्मीकडेच नेऊन ठेवते असे. तर आहे तिथं महिलांचं, ती माहिती सांगायची मला. तिथं रोजगार आहे, महिलांना लगेच काम भेटतं. तिथं ते कारखाना म्हटलं तरी चालेल कपडे शिवायचा. तर हे असा काही पसारा आहे बघा, आणून टाकलेलं आहे सगळं, रॅक वगैरे सगळं सम्यक. आता हे वरती पसारा ठेवते. बहुतेक हे दाखवलं तुम्ही, परत आलं की नाही बहुतेक. व्हिडिओ रेकॉर्ड करता मावशीचा फोन आला होता, ते क्लासचाच चालू होता विषय. तर असं तर हे सगळं पोटमाळ्यावर वगैरे ठेवायचं होतं. त्याला देत होते मी. रॅकमध्ये फोन ठेवला होता. त्याला म्हटलं असं ठेव तसं ठेव, ठेवायला जमन का नाही, तर उतर म्हटलं खाली. तो म्हणे ठेवतो. तर आहे, त्याने पण केलं एवढं. त्याचं इतकं दुखायला लागलं. सिलेंडर पण त्याने उचललं तर त्याचं खांदेन ते सगळंच दुखायला लागलं होतं. त्याला म्हटलं कशाला उचललं काय, असं तसं. त्याला गोळ्या वगैरे दिल्या, हे ते झालं. तुम्हाला गाड्यांचा वगैरे आवाज येत असेल तर थोडं समजून घ्या, कारण की आता एकदम मेन रोड आहे जवळ, गाड्या येतात जातातच. त्यामुळं जरी दरवाजे लावले तरी आवाज येतोच. तर असं काही सामान लावणं चालू आहे. तर घेतो सामान लावून. मग त्रिशा बसली लपून. तर असं बहुतेक मला असं वाटतंय, हे व्हिडिओ आहे ना का 2 व्हिडिओ झालेले कंटिन्यू, त्यामुळं. तर एकत्र झाले तर हो द्या, आता जाऊ द्या. तर इथं चालू आहे त्रिशाचं. आणि इकडं रूममध्ये होती पहिले, ही अशी रूम होती. आता सगळा पसारा तिकडं नेलेला आहे. सगळं बऱ्यापैकी रिकामी, पूर्णच रिकामी झालेली ही रूम. आता इथं म्हणजे एकदम बाथरूमचा येतं तसं वासायचं ना. ही रूम सगळी रिकामी करून टाकली. फक्त हे राहिलं पलंगाचं बॉक्स, तो पण आता बाहेर टाकून द्यायचा आहे. कारण की जी पहिले रूम बघितली तुम्ही, सम्यक पसारा ठेवते, त्या रूममध्ये ठेवायला जागा आहे पण खूप आडून जाते. त्याच्यामुळं पण एवढी सध्या गरज नाही वाटते मला त्याची. ते टाकून देईल मी कुठे, नाही तर कोणाला तरी देऊन टाकेल. तर असं आता हे वगैरे सगळं वगैरे नाही मला, टोपले वगैरे हे ते भांडे काही गोळा केलेत. त्याच्यामुळं
चालू आहे आता एक 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 कसं काय नेणं. ते आता रूम शिफ्टिंग करायचं घर म्हटलं की जरा प्रॉब्लेमच येतो. कसं काय प्रत्येक पटलीने घाईघाईत घेतली मी पण ही रूम 10-15 दिवसातच खाली केली. आहे चांगली सगळे, पण ते बाथरूमच्या वासामुळं म्हटलं नको, बरं नाही वाटत. त्या बरोबर आहे, आंघोळीचं पण घरातच आहे, ते पण काही नाही, पण त्यात पण एकदम वल्ल चिकचिक चिकचिक होतं. समजत नाही कसं करायचं काय करायचं. असं काही चालू आहे. सम्यकला पाठवून दिलं समोर, म्हटलं जा घेऊन, मी पण येते घेऊन. थोडं थोडं जसं जमन तसं घेतलं, नेलं, टाकलं. व्यवस्थित झालं सगळं. बसला प्रत्येक चक्राला तो बसायचा, त्याला लगेच घाम यायचा. त्याच्यामुळं तर काही इथं रॅक अशी दरवाजा मागं बसवली. सगळं आणलं इकडं. स्टूल आणला मम्मीकडून, कारण की तिकडं स्टूल होता ना, त्यामुळं वरती सामान ठेवायला ठेवून दिलं आहे बाकीचं. ते शिवण क्लास करायचं म्हणलं, तिथं महिलांसाठी पूर्ण रोजगार आहे, लगेच काम तिथं भेटतं. तो विषय राहिलाच आपला मागं. तर मग ते राहिलं महिला रोजगारचं. तिथं कारखाना आहे छोटा, मुलांचे शाळेचे ड्रेस, परकरं वगैरे, युनिफॉर्म, पॅन्ट शर्ट असं वगैरे शिलाई राहते. ते शिवायचं न द्यायचं कंपनीला प्रोडक्ट. ते व्यवस्थित आलं पाहिजे, त्याला ट्रेन करणार आहेत तिथं मॅडम. सगळं ट्रेन झालं की झालं. मग त्याच्यासाठी म्हटलं करून घेऊ, त्याचं सर्टिफिकेट पण भेटतं, कुठं आपण बाहेर पण करू शकतो. तर त्यासाठी म्हटलं बरं आहे, ट्रेनिंग घेऊन तर टाकू म्हटलं आपण ट्रेनिंग. पुढच्या पुढं बघता येतं काय काय नाही. तुम्हाला पुढे दिसेलच कसं आहे काय आहे. तर म्हटलं हा व्हिडिओ स्वतः आधीचाच आहे, पण तो पण टाकायचा होता. तर सोमवारपासून मी जायला लागली, 22 तारखेपासून. हा व्हिडिओ पडतोय बहुतेक गुरुवारी येतोय हा व्हिडिओ. 3-4 दिवस मलाही वेळ भेटत नाही, कसं करू मी काय करू मलाही काही समजत नाही. हे पण करायचं, ते पण थोडंसं, मग घरचं पण आवरून वगैरे. तुम्हाला ही रूम घेतली, मी ही रूम सगळा पसारा व्यवस्थित लागला की तुम्हाला दाखवते. तर चला मग भेटू. हे मम्मी मी निघले होते बघा 22 तारखेला. तर मग मी लागले होते शूट करायला. तर मग मम्मी लागले हसायला, मला पण हसू आलं. तर रिक्षात बसलो होतो आम्ही. मम्मी मला रस्ता दाखवून देत होती, म्हणजे कसं कुठं उतरायचं, कसं हे करायचं. सवय आहे मला तशी जायची, पण इकडचं नेमकं माहीत नाही ना प्रत्येक ठिकाणचं, त्याच्यामुळं. तर चाललो होतो नेमकी चौकातूनच रिक्षात बसलो होतो. मला चला रेकॉर्डिंग करू थोडंसं, जेवढं होईल तेवढं. बाकीचं तुम्हाला तिथं पोहोचल्यावर दाखवतेच. व्हिडिओ बघत राहा, स्किप नका करू. मम्मी होती, मम्मीला म्हटलं धर. तिथं बसले मशीनवर. मावशी पण आहे माझ्यासोबत, काही बायका पण आहेत, अशा वगैरे मशीन बऱ्याच जणी. तर असं काही मशनी वगैरे सगळं एकदम व्यवस्थित सांगता, शिकवता. मला तरी बरं वाटलं. काही सॅम्पल लावलेले आहेत त्यांची, पण आहे खूप मोठी जागा आहे. 35-40 मशनी आहे तिथं, व्यवस्थित सांगता. आता ट्रेनिंग म्हटलं एकदम त्यांची सुरुवातच आहे नेमकी. ट्रेनिंग द्यायला सांगायला हळूहळू ते होणारच, वेळ लागणारच आहे. कारण की लगेच बायकांना तरी येत नाही, जरी घरी शिवत असला तरी बायका तरी ते कसं आहे, त्या इलेक्ट्रिक मशीनवर जमत नाही कोणाला. तर ही कॅबिन येते मॅडमची, त्या मॅडम काय आलेल्या नव्हत्या, चालू होतं असं काही. आणि इथं मावशी पण आहे, ही मावशी पण आहे. तर मी बसले होते शिलाई, म्हटलं मारा. ही आधीच मारलेली. तर झालं, मी शिलाई मारली वगैरे, दाखवलं. परकर पण शिवला, तुम्हाला दिसेल परकर नंतर कसा शिवला कसा नाही. एकदम छोटा आहे,
त्रिशाला घालायचं म्हटलं, तिला जमणार नाही. मम्मी म्हणे तिला येऊन जाईल. मला हाईटला येईन, कमराला नाही येणार म्हटलं तिला. एकदम छान झाला. शिवला छान वाटत होता एकदम. तर तिरकस कापायचं म्हटलं, तिरकस कापलं गेलंच नव्हता तो व्यवस्थित कपडा. नंतर मग त्याला तिरकस करून घेतलं. एकदम छान आला. बघू आता पुढं कसं होतं, काय होतं. जसं मी शूट करेन तसं तुम्हाला दाखवेल मी कसं आहे काय. असंच व्हिडिओला पण मला हे सपोर्ट करत जा, कारण की मला तर खूप गरज आहे. जसं पाहिलं तसं तुम्ही म्हणजे सपोर्ट करत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर असं काही आहे. मम्मीला पण व्हिडिओ काढायचं म्हटलं की तिलाही काही एवढं समजत नाही. तिला त्याचं डोक्याच्या पलीकडेच राहतो कोणाकोणाचा स्वभाव. थोडासा काढायचा, तिने 2-2, 3-3 मिनटाचा काढला. दुसरं पण दाखवलं की जमत नाही एवढं. तर असू द्या, जाऊ द्या. जसं येईल तसं करते, तसं टाकते, करते, बोलते. तर इथं चालू होतं शिवणं. एका मशीनवर 2-2, 3-3 जणी बसलेल्या होत्या. ते शिवणं चालू होतं माझं. परत तुम्हाला नंतर दाखवते शिवल्यावर कसं आहे काय. तर मशीन त्याच्यावर काय इलेक्ट्रिकची म्हटल्यावर पाय ठेवलं की लगेच पळते ते सरकन. काळजी घ्यावं लागते तिथं, बोटं वगैरे आपली. नाही तर एखाद्या वेळेस सवय नसली की बोट गेला की झालं मग. तर असं. तर इथं मावशी पण बसली होती. माझं झालं होतं, मावशी बसली होती. तर मी दाखवते तुम्हाला माझा प्रकार. मम्मीला म्हटलं धर कॅमेरा. हे बघा, हे असं काही शिवला मी. तिथं मॅडमला दाखवलं. हे असं आहे बघा, छान वाटतं एकदम. फक्त त्याचा दोरा विदाऊट झाला होता. हे होता मम्मीचा बर्थडे, तो पण व्हिडिओ मी ॲड केला. तिचा 23 तारखेला बर्थडे होता, तर काढला. इथं त्रिशा पण रेडी झाली ती. पप्पा बसलेले, मम्मी बसलेली. आता हा आमचा छोटासा बर्थडे सेलिब्रेट बघा तुम्ही. एकदम ती छोट्या 2 मेणबत्त्या पाठवल्या तर त्या काही लागल्या नाही. मम्मीने ते केकमध्ये टाकलं तर मला त्या कशाला त्याच्यात, असं ते काढून टाकून दिलं. मग हे होतं आधीच ते लावलं. तर असा काही बर्थडे केला. हा केक वहिनीनेच पाठवला होता. आणि चिकनची भाजी पण पाठवली त्यांनी. त्यामुळे मी ऑर्डर करते, मम्मीला काय आवडतं काही नाही म्हणे. म्हटलं काही नका पाठवू, तुम्ही आले असत्या जवळ तर ठीक होतं म्हटलं गोष्ट. तर नाही म्हणे सांगा असं तसं. म्हटलं ठीक आहे. त्यांनी पाठवली, त्यांना सांगितलं पाठवली. असा काही बर्थडे सेलिब्रेट झाला आमचा. तर व्हिडिओला कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इथं चालू होतं केक भरणं याला त्याला सगळ्यांनाच. आम्ही एवढेच मेंबर होतो. मोठा भाऊ वहिनी तिकडे पुण्याला, लहाना भाऊ पण तो पण पुण्यालाच होता. त्यामुळं असं काही झाला तर झाला. चला व्हिडिओला करते आता बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.